प्रॅक्टिस सेट 7.1 सराव संच 7.1 क्वेश्चन 3 इफ m is direct variation to n and m is 154 n is equal to 7 find the value of m when n is equal to 14. प्रश्न तिसरा मराठीत बघा. जर m समचलन n आणि m बरोबर 154 असताना n बरोबर 7 आहे तर n बरोबर 14 असताना m ची किंमत काढा. असं हे गणित आहे. सुरुवातीला आपण m समचलन n लिहून घेऊया. आता m आणि n मध्ये जेव्हा समचलन असतं तेव्हा त्यांचा भागाकार स्थिर असतो. म्हणजेच m अपॉन n इज इक्वल टू k. हे असं पण लिहितात m बरोबर k आहे तसा आणि n इकडे वर घेतला आहे त्यांनी n मध्ये आणि याच्यामध्ये पुढे काय असतो बघा. k काय असतो? स्थिरांक असतो. k काय असतो? स्थिरांक असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टंट म्हणतो. आता आपण याच्यात किमती टाकू. ठीक आहे, कागद थोडासा वर घेतो. बघा आता याच्यामध्ये आपण किमती टाकू. m बरोबर बघा इथे m बरोबर सुरुवातीला त्यांनी 154 दिलेला आहे. 154 बरोबर k काढायचं आहे गुणिले n. n काय आहे? 7. आपण k ची किंमत काढायची त्यामुळे 7 आपण खाली घेऊया. 154 छेद 7 बरोबर k. आता 7 ने 154 ला भाग घालू. 7 एके 7 7 दोन्ही 54 म्हणजे 15तून 7 दोन्ही 14 15तून 14 गेले 1 राहिले त्याच्यावर 4 14 पुन्हा येतं पुन्हा 7 दोन्ही 14 म्हणजे k बरोबर किंमत येते 22. k बरोबर 22. आता आपल्याला k बरोबर 22 आली. पण आता पुन्हा त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये की पुन्हा n बरोबर 14 असताना m ची किंमत काढायला त्यांनी सांगितलेली आहे. आता आपण काय करू? n बरोबर 14 असताना लिहू. इफ n is equal to 14 then m is equal to question mark. म्हणजे जर n बरोबर 14 असेल तर m ची किंमत आपण काढूया. मराठीत काय लिहाल तुम्ही? n बरोबर 14 असताना n बरोबर 14 असताना पुन्हा आपण ते वरचं सूत्र लिहूया. कोणतं? m छेद n बरोबर k. आता याच्यामध्ये बघा नवीन किंमत n ची किंमत 14 दिलेली आहे. m ची किंमत काढायची आहे. मग m मी तसाच लिहितो बघा. m असाच लिहितो. n ची किंमत त्या ठिकाणी 14 टाकतो. k त्याने दिलेली आहे. k ची किंमत आपल्याला आलेली आहे. k ची किंमत आलेली आहे 22. तिथं 22 लिहितो. म्हणजेच m बरोबर 22 गुणिले छेदातले 14 वरती अंशात जातात 14. म्हणजेच m बरोबर 22 गुणिले 14 यांचा गुणाकार आपण करूया. तो गुणाकार येईल 308. म्हणजे m ची किंमत या ठिकाणी 308 आलेली आहे. बघा क्वेश्चन 5 y varies directly as the square root of x when x is equal to 16 and y is equal to 24. Find the constant of variation and the equation of variation. मराठीत बघूया. y हे x च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा x बरोबर 16 तेव्हा y बरोबर 24. तर चलनाचा स्थिरांक काढा आणि चलनाचे समीकरण लिहा. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. चलनाचा स्थिरांक काढायला सांगितलेला आहे ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो आणि चलनाचे समीकरण काढायला सांगितलेलं आहे ज्याला आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं म्हणतो. चला तर आपण गणित सोडवायला सुरुवात करूया. बघा y व्हॅरीज डायरेक्टली प्रोपोर्शन टू द रूट x. म्हणजे y समचलन वर्गमुळात x. वर्गमुळात x शी y काय होतंय? समचलनात बदलत आहे. म्हणजेच y छेद रूट x वर्गमुळात x बरोबर k. आणि k काय असतो? स्थिरांक आहे, तो स्थिर असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टंट म्हणतो. आता आपण काय करू? याच्यात किमती टाकू. बघा
आता एक्स बरोबर त्यांनी 16 दिलेला आहे. एक्स बरोबर 16, वाय बरोबर 24 दिलेलं आहे. ते आपण त्याच्यात किमतीत टाकू. आता वाय वरती लिहायचा, वाय आहे 24 आणि रूट एक्स म्हणजे वर्गमुळात एक्सची किंमत त्याने दिलेली आहे 16, ती 16 बी टाकतो. बरोबर इथं मी काय लिहितो, के लिहितो. पुन्हा खाली जाऊया आपण. बघा 24 मी आहे तसं लिहितो, 24 छेदात वर्गमुळात 16 आहे म्हणजे 16चं वर्गमूळ किती आहे, 4 बरोबर के. आता ह्या 4 आणि 24ला भागू आपण. 4 एके 4, 4 सक 24 म्हणजे या ठिकाणी बघा केचं उत्तर आलं 6. केचं उत्तर आलं 6 म्हणजे हेच ते कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक जो आहे त्याचं हे उत्तर आहे. आता आपण समीकरण काढूया. समीकरणासाठी पुन्हा आपण लिहून घेऊया y अपॉन रूट एक्स इज इक्वल टू के असं आपण आधी सुरुवातीला लिहून घेतलं होतं. किमती टाकूया त्याच्यामध्ये. वायची किंमत आहे वाय तसाच लिहू, रूट एक्स तसंच लिहू आणि केची किंमत टाकू आपण. केची किंमत आहे 6. मग आपण काय करू, रूट एक्स वरती घेऊ इकडे आणि वाय बरोबर बघा वाय बरोबर हे 6 आहे असं लिहू आणि रूट एक्स त्याच्या पुढं घेऊ. रूट एक्स हे झालं समीकरण. याला म्हणतात समीकरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इक्वेशन म्हणतो.